धान्य देई, ही काळी आई धन धान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसाच्या आजच्या भागामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे खरीप 2016 करता घरगुती सोयाबीन बियाण्याचा वापर. आणि या विषयावर सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आज उपस्थित आहेत कृषी आयुक्तालय पुणे इथं कृषी उपसंचालक म्हणून कार्यरत असलेले माननीय प्रकाश यादव. सर, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. सर, मला सांगा, यंदाच्या खरीप हंगामाकरता उत्पादनापैकी काही हिस्सा आपण बियाणं म्हणून वापरायचं आहे असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा यामागे काहीतरी पार्श्वभूमी असेल, तर ती ऐकायला मला आवडेल. सर, आपल्या राज्यामध्ये सोयाबीनचं क्षेत्र आहे जो 39 लाख हेक्टर आहे. बरं. आणि दरवर्षी सोयाबीन पिकासाठी बियाणं बदलायचं असेल त्याची गरज पडते 29,25,000 क्विंटल. बरं. आणि सोयाबीनचं बियाणे बदल जो दर आहे तो बियाणे बदल दर आहे साधारणपणे 35%. आणि 35% बियाणे दरानुसार हिशोब केला तर 8,70,500 क्विंटल बियाण्याची गरज आहे. बरं. आता 35% बियाण्याचा दर कसा आहे की ते दरवर्षी बदलायची गरज नाही. बरं. अशी त्याची ती पार्श्वभूमी आहे. अच्छा. आणि म्हणून शेतकरी काय करतात की बऱ्याच वेळा प्रत्येक वर्षी विकत घेतात. परंतु ही बियाणे जे आहे ती हे वाण सरळ वाण आहेत, त्याला दरवर्षी बदलायची गरज नसते. दर 3 वर्षांनी एकदा बदलायची गरज असते. म्हणून ते स्वतःच वापरायचं. पण बियाणे दर बदल म्हणजे नेमकं काय? बियाणे बदल दर म्हणजे हे 35% हा केंद्राचा रक्षक आहे. आणि तो दर जसा असतो की हे वाण सरळ आहेत. आणि सरळ वाण असल्यामुळे ते स्वपरागित आहेत. आणि त्याच्यामुळे त्याची जी अवस्था असते बियाण्याच्या पेरणीसाठी की दरवर्षी बदलायची गरज पडत नाही, कारण दर 3 वर्षांनी एकदा बदलायचं. एकदा बियाणं प्रमाणित जी बियाणं आहे ते प्रमाणित बियाणं घेतल्यानंतर ते पुढील 2 वर्ष अजून आपण वापरू शकतो. पुढील 2 वर्ष वापरल्यानंतर म्हणजे एकूण 3 वर्षांनी ते बियाणं बदलायचं असतं. मग 3 वर्षांनी बदलायचं असतं म्हणजे साधारणपणे दर त्याचा 33% येतो. 33% म्हणजे 35%. नाही, मला त्याच्याबद्दलच विचारायचं की आपण म्हणाल की त्याचं 35% म्हणजे सोयाबीनचा तो 35% आहे, म्हणजे नेमकं काय? साहेब, दर 3 वर्षांनी त्याचं बियाणं बदलायचं म्हणून ते 35% म्हणतात. एकदा आपण प्रमाणित बियाणं विकत घेतल्यानंतर ते बियाणं आपण 2 वर्ष पुढे वापरू शकतो. अच्छा. आणि ते 2 वर्षानंतर वापरल्यानंतर शेतकऱ्यांना दरवर्षी विकत घ्यायची गरज पडत नाही. दर 3 वर्षातून एकदा विकत घ्यायचं. म्हणून आपण त्यांना ते 35% म्हणतो. पण त्याचं रोटेशन करू शकतो. हा, रोटेशन. उरलेलं बियाणं दुसऱ्या वर्षी आपण वापरायचं, दुसऱ्या वर्षी वापरायचं, उरलेलं बियाणं परत तिसऱ्या वर्षी वापरायचं. आणि तिसऱ्या वर्षानंतर मात्र बियाणं बदलायचं. अच्छा. कारण तिसऱ्या वर्षानंतर जर बियाणं आपण ते वापरलं त्याच्यामध्ये जे अनुवंशिक गुण आहेत त्याच्यामध्ये फरक पडतो. आणि त्या फरक पडल्यामुळे त्या उत्पादनामध्ये घट येते. अच्छा. आणि जर ते बियाणं आपण 3 वर्ष वापरलं तर फारसा काही उत्पन्नात फरक पडत नाही. बरं. त्याची तेवढी क्षमता असते. बरं, मला सांगा सर, बियाण्याची हाताळणी किंवा साठवण नेमकी कशी असेल? आता बियाण्याचं साठवण आहे, सोयाबीनचं बियाण्याचं जे कवच असते ते अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्याची काढणीपासून काळजी घेणं अत्यंत आवश्यक असते. आता बियाणे काढल्यानंतर त्याचे उन्हात वाळवल्यानंतर त्याचं जे मळणी करतात मळणी यंत्राद्वारे, तर मळणी यंत्राद्वारे पेरणी करताना जी ड्रमची गती असते प्रति मिनिट जी फेरे असतात ते साधारण 400 ते 500 फेरे प्रति मिनिट राहील अशीच त्याची गती ठेवली पाहिजे. जर आपण जी गती जर जास्त ठेवली तर ते कवच जे असते ते फुटण्याची शक्यता असते. कारण त्याचा जो अंकुर असतो ते बियाण्याच्या कवचाच्या एकदम नजीक असतो. त्यामुळे ते फुटण्याची शक्यता असते. आणि मग बियाणे जर फुटलं तर त्याच्या उगम क्षमतेवर परिणाम होतो. दुसरी अशी गोष्ट आहे की ती मळणी करताना ती बियाण्याची जी ओलाव्याचं प्रमाण आहे ते साधारण 13%च्या आसपास असावं, त्यापेक्षा कमी नसावं. आणि साठवणुकीमध्ये जी बियाण्याची जी ओलाव्याचं प्रमाण आहे ते 10 ते 12% असावं. पण बियाण्याचं हे कवच अत्यंत नाजूक असल्यामुळे त्याची जी हाताळणी वाहतूक असेल की अत्यंत सावकाश करावी, जास्त आदळापट होणार नाही असंही पाहिलं पाहिजे. आणि पोत्याची ती थप्पी आहे ती पोत्याची थप्पी 6 ते 8 पोत्यापेक्षा उंच जास्त नको.
अच्छा. की जेणेकरून एकावर एक पोती ठेवल्यानंतर बियाण्यावर ते वजन पडेल बरं. आणि वजन पडल्यामुळे जे बियाण्याचं आवरण आहे ते फुटू शकतं. अच्छा. त्याच्यामुळे अशी ती किंवा जास्तीत जास्त 7 फुटापेक्षा किंवा 8 फुटापेक्षा जास्त त्याची उंची नसावी. ती त्याचा काढायला वगैरे पण त्याचा खूप म्हणजे योग्य तो वापर करू हां. शकतो आपण. नंतर ती साठवणूक करताना ती जमिनीवर साठवण करायची नाही. साधारणपणे अर्धा फूट उंचीवर लाकडाचे फळं टाकून किंवा बांबूच्या तट्ट्या टाकून त्याच्यावरती 7 ते 8 फुटाची थप्पी रावायची. ती थप्पी रावताना त्या थप्पीचा भिंतीला स्पर्श होणार नाही असं पाहिजे. भिंतीपासून सुद्धा काही अंतर ठेवून त्या पोत्यांचा हां, तर भिंतीपासून काही अंतर ठेवायचा उद्देश असा आहे की जमिनीचा जो ओलावा असतो कदाचित भिंतीतून पाचू शकेल. बरोबर. त्याच्यामुळे ती कोरड्या ठिकाणी पण थंड ठिकाणी ठेवायचं की जेणेकरून बियाण्याच्या उगवण क्षमतेवर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही. बरं. सर मला सांगा, शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं वापरून उत्पादन वाढीसाठी काय उपाययोजना कराव्यात? याच्यामध्ये शेतकऱ्यांनी जे बियाणं आहे ते स्वतःच्या घरी तपासणी करणे, नंतर जीवाणू संवर्धक आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करणे, नंतर ती बियाण्याची पेरणी जी आहे ते 3 ते 4 सेंटीमीटर खोरीपर्यंतच पेरणीवर अशा यंत्राने पेरणी करणे, बीबीएफ जी यंत्र आहे त्याच्यामार्फत पेरणी करणे आणि आंतरपिकाचा समावेश करणे, अशा पंचसूत्रीचा वापर केल्यास सोयाबीनच्या उत्पादनामध्ये नक्कीच वाढ होते. ह्या पंचसूत्रीविषयीच मी आता प्रश्न विचारणार आहे की ह्या पंचसूत्रीचा वापर नेमका शेतकऱ्यांनी कसा करायचा ते जरा टप्प्याटप्प्याने सांगा. आता याच्यामध्ये जे घरच्या घरी बियाण्याची तपासणी आहे, उगवण क्षमतेची चाचणी आहे, शेतकऱ्यांनी त्याच्याकडे काही जे बियाणं असेल त्या प्रत्येक पोत्यातील बियाण्याचा असा हात घालून खोरवर 1 मूठभर बियाणं गोळा करायचं. प्रत्येक पोत्यातून जे बियाण्यासाठी वापरणार आहे त्या बियाण्याचं असं बियाणं एकत्र करायचं. ते मिक्स एकत्र करून त्यातल्या 100 बिया बाजूला काढायच्या. तर त्या 100 बिया बाजूला काढल्यानंतर त्याची उगम क्षमताची चाचणी जी आहे त्याच्यासाठी ते गोंदपाट आहे त्या गोंदपाटावर किंवा 4 पदरी पत्रावर थोडं पाणी शिंपडायचं आणि त्याच्यावर ते 100 बिया 2 ते 3 1.5 ते 2 सेंटीमीटर अंतरावर 10 रंगामध्ये ते बियाणं ठेवायचं. त्याच्यानंतर पुन्हा एक गोंदपाटाचं किंवा 4 पदरी वर्तमानपत्राचा कागद त्याच्यावर अंतरायचा, त्याच्यावर पुन्हा पाणी शिंपडायचं आणि त्याची गुंडाळी करायची. ते गुंडाळी केल्यानंतर एकदा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये किंवा व्यवस्थित गुंडाळी करून ठेवणे, त्याच्यावर अधूनमधून पाणी शिंपडायचं की जेणेकरून ती गुंडाळी कोरडी राहणार नाही. आणि 4-5 ते गुंडाळी हळू उरगडल्यानंतर ती जी बियाणे ते मोजायची की बियाणे किती अंकुर फुटले. समजा 100 बिया असतील तर 100 बियापैकी जर 80 अंकुर फुटले तर 80% क्षमता समजायची उगवण क्षमता. 70 बियाणं उगवत असेल तर 70% बियाणे क्षमता असे असं समजायचं. या सोयाबीनच्या पिकामध्ये साधारणपणे 65 ते 70% जर बियाणं उगवण क्षमता असेल तर ते क्षमता बियाणे चांगलं आहे असं समजलं जातं. आणि समजा 70%पेक्षा जर कमी बियाणं असेल, उदाहरणार्थ 65% असेल तर 65% असेल तर बियाण्याचा जो दर आहे प्रति हेक्टरी तो 75 किलोग्रॅम आहे. आणि जर हे 65% असेल तर बियाण्याचा दर आपण वाढवायला पाहिजे, तो 80 किलो प्रति हेक्टरी आवश्यकता पडते. पण आता ह्या सगळ्या पंचसूत्रीचा अवलंब करताना सोयाबीनची उगवण क्षमता आपण घरच्या घरी तपासण्यामागचं काही नेमकं कारण आहे? याच्यामध्ये घरचे जर आपण ते प्रयोगशाळेत पाठवले तर प्रयोगशाळेत पाठवल्यानंतर त्याला काही दिवस लागू शकतात. बरोबर. आणि तो वेळ टाळण्यासाठी घरचे खात्रीशीर बियाण्याचं जर उपलब्ध होणार असेल तर सोयाबीनचं कसं आहे की पुरेशा ओर असेल तर ती बियांचं उगवण क्षमता चांगली राहते. जर तुम्ही पाऊस पडल्यानंतर काही ठराविक पुरेसं ओर असेल तर पेरणी करणे आवश्यक असते. तुम्ही बियाणं जर तिकडे पाठवलं प्रयोगशाळेत तर उशीर लागू शकतो. म्हणजे घरच्या घरी जर तुम्ही चाचणी केली तर तुम्हाला 4-5 दिवसात परिणाम मिळू शकतो. थोडक्यात ही जास्त परिणामकारक अशी ही तपासणी आहे. परिणामकारक आहे, खात्रीशीर आहे आणि कमी वेळेत उपलब्ध होणार आहे. तुम्ही प्रयोगशाळेत जायची त्याला फारशी गरज पडत नाही. वेळही वाचतो, पैसाही वाचतो आणि श्रमही वाचतात. आणि हे सगळ्यात महत्वाचे की तुम्ही घरच्या घरी करू शकता, त्याला खर्चही काही येत नाही. जसे आपण मटकीसाठी करतो, गृहिणी करतात की मटकीला मोड आणतात, तशाच प्रकारे मोड आणण्याचा हा प्रकार आहे. वेगळं प्रशिक्षण देण्याची सुद्धा वेगळं प्रशिक्षण देण्याची वेगळं फारसं काय तंत्रज्ञान नाही की जे शेतकरी सहज स्वीकारू शकतात, अवलंब करू शकतात. अच्छा, मगाशी बोलताना सर गोंडपाट आणि वर्तमानपत्राचा आपण उल्लेख केला, तर त्याचा वापर करण्यामागे नेमकं कारण काय? आता गोंदपाट जे आहे ते गोंदपाट जे आहे आणि वर्तमानपत्र हे पाणी शोषून घेतात. बरोबर. की हे पाणी शोषल्यानंतर बियाण्याचे अंकुर फुटण्यासाठी पाण्याची अत्यंत आवश्यक असते. ओलसरपणा, तो ओलसरपणाचं जे आहे तो त्या बियाण्यास उपलब्ध होऊ शकतं. अंकुर जर फुटायचे असेल तर ओलसरपणा आवश्यक आहे. म्हणून ते गोंदपाट किंवा 4 पदरी वर्तमानपत्राचा कागद पाहिजे. 1 पदरीचा कागद आपण घेतला तो पुरेसा पडणार नाही, पुरेशी वर मिळणार नाही. मग आपण 4 पदरीची शिफारस. वर्तमानपत्र सुद्धा 4 पदरी असावं. 4 पदरी असावं. केवळ त्यातलं ओलावा टिकून राहणं आणि त्याचं
बियाणं त्याचं कोंब फुटण्यासाठी हो, हो. त्याचा उपयोग होतो बरोबर. हे त्याचं जास्त महत्वाचं कारण आहे. बरं, ह्या बिया आपण का घ्यायच्या म्हणजे? ह्या बिया घेण्याचा मुद्दा असा आहे की त्याचं ही उगवण क्षमता ठरवण्यासाठी हां. बियाण्याचं सोयाबीनचं जे चांगलं बियाणं आहे ते 70% बियाणं जर उगवण क्षमता असेल तरच ते वापरायचं, जर कमी असेल तर मग जास्त वापरावं लागतं. अच्छा, म्हणून ते उगवण क्षमता चाचणी जी आहे ती अत्यंत फक्त आवश्यक चाचणी घेण्यासाठी म्हणून त्याचा हो, वापर जास्त वापर करतात. जास्त. बरं सर, घरगुती उगवण क्षमता चाचणी पद्धत ही कशी आहे म्हणजे तुम्हाला काय वाटतं त्याच्याविषयी? ही अत्यंत खात्रीशीर आहे आणि कमी वेळात उपलब्ध होऊ शकणार आहे. शेतकरी हा स्वतः करू शकतो, बरं. अशी ती कार्यपद्धती आहे. जेव्हा आपण म्हणतो की एखादं चांगल्या उगवण क्षमतेचं बियाणं आहे, म्हणजे मगाशी तुम्ही म्हटल्याप्रमाणे 70 ते 65% हे चांगलं आहे, हां. पण मग त्याच्या व्यतिरिक्त आणखीन काही निकष आहेत का त्याचे? नाही, आता याच्यामध्ये जे उगवण क्षमतेचे निकष हे असेच एवढेच आहेत की 70%पेक्षा जर कमी असेल तर ते मग तेवढ्या प्रमाणात बियाणं वापरायचं, पण 65%पेक्षा जर कमी असेल हां. तर ती बियाणं शक्यतो वापरू नये, कारण ती जास्त मग मग पुन्हा नवीन बियाणं आणून पुन्हा हां, त्याची टेस्ट करायची का? टेस्ट चाचणी करायची आणि वापरायचं. मग चाचणी न करता कुठलंही बियाणं वापरायचं चाचणी न करता कोणतेही बियाणं वापरू नये, अच्छा. कारण जर तसंच केलं तर बियाणं एक तर दाट होईल किंवा बरोबर. पातळ होईल, व्यवस्थित उगवणार नाही, अच्छा. आणि त्याचा परिणाम मग दाट झाला तर विरळणी जास्त करावी लागेल, अच्छा. पातळ झाला तर उत्पन्नात घट येईल, आणि पुन्हा जर त्याचं लागवड करायची असेल, पेरणी करायची असेल तर पुरेशी वर मिळेलच असं नाही. आजकाल आपण पाहतो की पाऊस हा अत्यंत कमी पडतो, हो, त्याचं पावसाचे दिवसमानही कमी झाले, खूप असमाधानकारक आहे. आणि उपलब्ध पावसाच्या उपलब्धतेनुसार जर पेरणी केली वेळेत तरच सोयाबीनचं उत्पादन वाढू शकतं, कारण सोयाबीनचं पीक जे आहे ते साधारणपणे 90 ते 100 दिवसाचे. अशा वेळेस आपण जर वेळेत पेरणी केली तरच उत्पादन वाढू शकेल, आणि तर उत्पादन घट येते. मग बरं, मगाशी म्हटलं तुम्ही 65% कमी जर असेल तर त्याचा आपण उगवण क्षमता असल्यावर त्याचा आपण वापर करायचा नाही, पण मग त्यापेक्षा व्यतिरिक्त आणखीन काही पर्याय आहेत का? नाही, नवीन बियाणे घेणे हाच पर्याय हा एकमेव पर्याय हां, आहे त्याच्यावर. किंवा मग- त्याच्यावर दुसरी कुठली प्रक्रिया आपण करू नाही, शकत नाही, करू नये, अच्छा, कारण ते जास्त योग्य ठरणार नाही. अच्छा. सर, बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय, ती का करावी? आता बीज प्रक्रियाचा जो भाग आहे तो साधारणपणे 2 गोष्टीसाठी आवश्यक आहे. एक तर बियाणामार्फत जे रोग प्रसरतात, बरं. उदाहरणार्थ बुरशीजन्य रोग आहेत, तर ते टाळण्यासाठी, आणि सोयाबीन पिकामध्ये रायझोबियम आणि फॉस्फरस स्फुरद विरघळणारे जे जीवाणू असतात त्यांचा वापर केल्यास पुढच्या उत्पन्नात वाढ होते. बुरशीजनक वापर करण्यासाठी हे आवश्यक आहे की 4 ग्रॅम थायरम किंवा 3 ग्रॅम 22 टीन जर घेतलं ते बियाणं प्रथम चोळायचं. ते चोळल्यानंतर दुसरं जीवाणू संवर्धक जे आहेत रायझोबियम बरं. आणि फॉस्फरस स्फुरद विरघळणारे जीवाणू किंवा त्याला PSB म्हणतात, बरं. ह्याचे प्रति किलो बियाण्यासाठी 25-25 ग्रॅम आपण ते बुरशीनाशक चोळल्यानंतर हे त्याचा वापर करायचा. बियाणं जोरजोरात घासायचं नाही, अच्छा, कारण बियाणं जोरजोरात घासलं तर त्याचं आवरण फुटण्याची फुटण्याची शक्यता आहे आणि त्याचा परिणाम उगवण क्षमतेवर होऊ शकतो. बरोबर. म्हणून ही बीज प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. आता रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जे जीवाणू आहेत त्याच्यामुळे पुढील खताचा वापर कमी केला तरी चालू शकतो, किंवा कमी त्याची जास्त गरज पडत नाही. म्हणजे बीज प्रक्रिया केल्यामुळे त्या खतांचा वापर आपल्याला संतुलित ठेवता येतो, होय. किंवा त्याच्यासाठी मदत होते आपल्याला. हा, मदत होते. अच्छा, मला सांगा, जीवाणू संवर्धन बीज प्रक्रिया ही नेमकी कशी करावी? जीवाणू संवर्धन आणि बीज प्रक्रिया जी आहे त्या बीज प्रक्रिया प्रथम जी बीज प्रक्रिया करायची ती बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करायची, कारण ते विष आहे. बरं. म्हणून त्याचं बुरशी बियाणं मार्फत जे रोग पसरतात त्याचा प्रतिबंध करण्यासाठी 4 ग्रॅम थायरम किंवा 3 ग्रॅम 22 टीन याचा वापर करून पहिली प्रक्रिया करायची. अच्छा, पहिली प्रक्रिया केल्यानंतर त्याचे आवरण तयार होतं, आणि ते आवरण तयार झाल्यानंतर पुन्हा दुसरी प्रक्रिया लगेच करायची. अच्छा, जीवाणू संवर्धन रायझोबियम आणि PSB हे दोन्ही एकत्र 25-25 ग्रॅम घ्यायचं आणि त्याला ते बीज प्रक्रिया करायची. अच्छा, सोयाबीनचं बियाणं जे आहे ते जास्त खोलीवर गेल्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी राहते, म्हणून बियाणं जे आहे ते 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवरच पडेल अशा पद्धतीने बियाण्याची पेरणी करायची. अच्छा. आमची माती आमची माती. सर, ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सोयाबीन पिकानं पेरणी करताना जेव्हा आपण हे पेरणी लायक जेव्हा सोयाबीनचं बियाणं आपल्या हातात येतं तेव्हा पेरणी करताना नेमकी काय काळजी घ्यावी त्याची? पेरणी करताना अशी काळजी घेतली पाहिजे की साधारणपणे पुरेशी ओढ पाहिजे, आणि सोयाबीनचं बियाणं जे आहे ते जास्त खोलीवर गेल्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी राहते, म्हणून बियाणं जे आहे ते 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवरच पडेल अशा पद्धतीने बियाण्याची पेरणी करायची. अच्छा,
तशी बियाण्याची पेरणी केल्यानंतर पुरेशा वेळेवर पेरणी केल्यानंतर त्याच्यामध्ये विगवण क्षमता चांगली राहते. अच्छा, म्हणजे त्याचा नाश होत नाही. नाश होत नाही. म्हणजे जे बियाणं आपण वापरणार ते फुकट जात नाही हां. आणि त्यातनं निश्चितपणे आपल्याला उत्पन्न मिळू शकतं. होय. बरं, आणखीन एक पद्धत मी ऐकली, रुंद वरंदा वरी पद्धत, सरी पद्धत, म्हणजे त्याला आपण BBF असंही म्हटलं जातं तुमच्या टेक्निकल भाषेमध्ये. तर त्याबद्दल सविस्तर माहिती द्या ना. आता रुंद सरी वरंबा जी पद्धत आहे तर साधारणपणे त्याच्यामध्ये 4 हे असतात, फण असतात किंवा 6 फण असतात. बरं. तर त्या फणामध्ये सरी वरंबा जी यंत्र आहे BBF म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये वरती 4 ठिकाणी असे हे पडतात, रांगा पडतात आणि 2 बाजूनी सऱ्या राहतात. अच्छा, म्हणून ही एक प्रकारचा तो गादी वाफा तयार होतो. बरं. आणि याच्यामुळे काय होतं की ठराविक अंतरावर ठराविक खोलीवर बियाणं एकसारखं पडत राहतं. त्यामुळे बियाण्याची उगम क्षमता चांगली राहते. दुसरा याचा असा फायदा होतो की पाऊस जो कमी पडतो तो कमी पाऊस जो पडला तरी देखील त्या सरीमध्ये ते पाणी मुरतं. आणि जर जास्त पाऊस पडला, कारण सोयाबीनचं जे पीक आहे ते जास्त पावसाळा ते मारक ठरतं, मग जास्त पाऊस झाला तर त्या सरी मार्फत ते वाहून जातं. असं त्या दुहेरी त्याचा फायदा होतो. म्हणून BBF यंत्राद्वारे जर पेरणी केल्यास तर त्याचं उत्पादन पीकची वाढ चांगली होते. सर, हे सगळं करताना आपल्याला आंतरपिकाचा समावेश यामध्ये करता येईल का? आता सोयाबीनचं पीक कसं साधारणपणे 90 ते 100 दिवसाचं आहे आणि त्याचं अंतर 2 फुटाच्या आसपास असते आणि रोपामध्ये रुंदी कमी असते. आणि सोयाबीन पीक 90 ते 100 दिवसानंतर काढल्यानंतर जे क्षेत्र राहतं ते पडीक राहू नये. अच्छा. आणि त्या पिकामध्ये जर तूर केली तर तूर हे साधारणपणे 150 ते 160 दिवसाचं पीक आहे. त्याला अंतर जास्त लागतं, 2 रांगेमध्ये अंतर. मग अशा वेळी जर सोयाबीन काढणी झाल्यानंतर जी मोकळं क्षेत्र राहतं त्याचा उपयोग हा सोयाबीन पिकासाठी होतो. आंतरपीक पद्धतीचा वापर करताना मूळ तत्व असं आहे की दोन्ही पिकं एकमेकाला पूरक असावे, स्पर्धक नसावे, तो हेतू यामध्ये साध्य होतो. सोयाबीनच्या पिकांची काढणी झाल्यानंतर जी मोकळी जागा राहते त्या मोकळ्या जागेमध्ये तुरीच पिकाचा जो विस्तार वाढ आहे त्या विस्तार वाढीला वाव मिळतो. आणि जी काय पुरेशी ओढ असते, सूर्यप्रकाश असतो, त्या कोणत्याही पिकाला हे सोयाबीन पीक स्पर्धक राहत नाही, त्याचा फायदाच होतो. किंबहुना काही ठिकाणी असेच निष्कर्ष आहे की जर दोन्ही पिकं एकत्र केली तर त्याचं उत्पादन जास्त मिळतं. सोयाबीनचं जे उत्पादन आहे ते साधारणपणे हेक्टरी 15 ते 20 क्विंटल मिळतं आणि तुरीचं जर साधारणपणे 10 ते 15 हेक्टर उत्पादन मिळतं. दोन्ही बाजूनी त्याचं उत्पन्न वाढतं, त्या जमिनीचा पुरेपूर फायदा होतो. आणि सोयाबीन पिकामध्ये जर पावसाळ्यामध्ये येतं आणि जर शेतकऱ्यांनी ते सोयाबीन पीक काढल्यानंतर तुरीसाठी जर ठिबक सिंचन केलं तर त्याचं उत्पन्नात खूप वाढ होते आणि त्याला अत्यंत फायदेशीर पडतं ते. पण या ठिबक सिंचनामुळे तुम्हाला सोयाबीनच्या पिकासाठी पण त्याचा वापर होऊ शकतो ना? हां, सोयाबीन पिकासाठी ठिबक सिंचनचा वापर करण्याच्या ऐवजी त्याचा तुषार सिंचन पद्धतीचा वापर केला तर ते जास्त फायदेशीर ठरतं. आणि पीक काढल्यानंतर सोयाबीनचं मग ह्याच्यासाठी जर दुसरी व्यवस्था केली ठिबकची तर ते उत्पादन चांगलं येतं. म्हणजे सोयाबीनसाठी तुषार सिंचन पद्धती आणि आंतरपिकामधलं जे दुसरं पीक आपण घेणार आहोत त्यासाठी वेगळी पद्धत वापरायला ठिबक सिंचन पद्धती. अच्छा. म्हणजे 1.25 एकरामध्ये 1.25 लाखाचं उत्पन्न काढणारे काही शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मी पाहणी सुद्धा केली. पण दोन्हीचा वापर केल्यावर उत्पन्न 100% तुम्हाला चांगलंच मिळणार. उत्पादन चांगलंच मिळतं आणि शेतकऱ्याला ते परवडतं सुद्धा. बरोबर. किंवा काही ठिकाणी तिथे मी असं पाहिलं की 1.25 एकरामध्ये 1.25 लाख रुपये काढणारे सुद्धा बुलढाणा जिल्ह्यात काही शेतकरी आहेत. म्हणजे सोयाबीन काढल्यानंतर त्या ठिकाणी कांदा गावतात. अच्छा. आणि कांदा गावल्यानंतर कांदाही काढतात. बरोबर. आणि तुरीचं उत्पादन मिळतं. 3 हां, म्हणजे 1.25 एकरामध्ये 1.25 लाखाचं उत्पन्न काढणारे काही शेतकरी बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणची मी पाहणी सुद्धा केली. सर, ह्या सगळ्या चर्चेच्या अंती आपण शेतकऱ्यांना नेमका काय संदेश देऊ इच्छिता? यामध्ये सोयाबीनचं बियाणं शेतकऱ्यांनी स्वतःचं वापरावं, कारण ते अत्यंत खात्रीशीर असतं. बरोबर. तुमचे घरचं बियाणं वापरल्यामुळे वापसाव जी परिस्थिती असते पाऊस पडल्यानंतर ती तुम्ही ताबडतोब पेरणी करू शकता. कारण पेरणीचं वेळेत केली तर त्याचा पुढे उत्पन्नावर अतिशय चांगला परिणाम होतो. म्हणून पेरणी अत्यंत वेळेवर चांगल्या खुरीवर करणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून शेतकऱ्यांनी स्वतःचं बियाणं वापरणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आजच्या या चर्चेतून आपल्याला एवढंच सांगता येईल की यंदाच्या म्हणजे 2016च्या खरीप हंगामामध्ये जर शेतकऱ्यांनी आपलं स्वतःचं सोयाबीनचं बियाणं वापरलं तर निश्चितपणे सरांनी सांगितलेल्या टिप्स किंवा त्यांनी जी दिलेली माहिती आहे त्या माहितीचा जर उपयोग करून घेतला तर मला खात्री आहे
की आंतरपीक घेऊन सोयाबीनचं स्वतःचं बियाणं वापरून आमचे सगळे शेतकरी बांधव आपलं उत्पन्न निश्चितपणे चांगल्या पद्धतीने वाढवू शकतील. सर, आपण आज इथं आलात आणि आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांना जी उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल आमच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि दूरदर्शनच्या वतीनं मी आपले आभार मानतो. खूप खूप धन्यवाद.